नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे आणि ही राजकीय चर्चा सध्या तरी सुरू झालेली आहे. तर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा पालिका निवडणुकीवरील परिणाम याबद्दल दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. भाजपनेही या संदर्भात खासगी संस्थांमार्फत केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाची माहिती शिंदेंना दिल्याचं कळतंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी संदर्भात वकिलांसोबत चर्चेसाठी शिंदे दिल्लीत गेले असंही बोललं जातंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहे. तर या संदर्भात आपण ग्राफिक्समध्ये जाणून घेतोय. सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संदर्भात हा दौरा झाला असल्याचं सांगण्यात आलं. तर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांसोबत चर्चेसाठी सुद्धा हा दौरा असू शकतो. हे तर्कवितर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबतही चर्चेसाठी हा दौरा असू शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महायुतीला किती फटका बसू शकतो या संदर्भात देखील चर्चा या दौऱ्यादरम्यान झालेली असू शकते. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो या संदर्भात देखील चर्चा या दौऱ्यादरम्यान झाली असू शकते. ठाकरे बंधू एकत्र आल्यास अमराठी मतं महायुतीला एकट्ठा मिळतील का यावरही चर्चा झालेली असू शकते. बघा, हे तर्कवितर्क आहे. ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतलं तर मराठी मतांचं विभाजन होईल का या संदर्भात देखील बातचीत झालेली असू शकते. तर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.